नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला लोकसभेची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। राज्यातील 13 जागांसाठी सोमवारी मतदान। दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतुणवीस असा उल्लेख। फडणवीस गणपत गायकवाड यांना वाचवू शकले नाहीत, ठाकरेंकडून टीका। उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात शिव्यांनी करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि नंतर ते मला शिव्या देतात। त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही तर शिवसेना। देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका। काही ठिकाणी मतदानाआधीच बोटाला शाई लावल्याचा प्रकार भाजपचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा आरोप, तर गैरप्रकार करणाऱ्यांना ताब्यात घ्या, ठाकरेंचं आवाहन। आधी ईव्हीएमवर नंतर मतदानाच्या टक्केवारीवर आणि आता बोटाच्या शाईवर टीका सुरू। पराभव दिसू लागल्यानं आरोप, आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार। ठाकरे जुन्या निवडणुका विसरले का? आपल्याला मतदान करणार नाही त्यांना केंद्रापर्यंत पोहोचू न देण्याचे खेळ कुणी खेळले? ठाकरेंच्या आरोपांवरून दीपक केसरकरांचा पलटवार। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी 25 कोटी पोहोचवले। राऊतांचा महायुतीवर हा गंभीर आरोप आहे। पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप होत आहे। मुलुंडमध्ये शिवसैनिकांनी हा प्रकार पकडल्याची राऊतांची टीका। चोरीचा माल पकडला गेल्यावर सुरक्षा देण्यासाठी फडणवीस पोहोचतात। फडणवीसांच्या कोटेचांच्या कार्यालयाच्या भेटीनंतर राऊतांची टीका। चोरांचे सरदार कोण महाराष्ट्रानं बघितलं? ठाकरेंनी 35 वर्ष मुंबई महानगरपालिकेला लुटलं। चंद्रशेखर बावनकुळेंचं राऊतांना उत्तर।